बालमित्रांनो, आपल्या सगळ्यांना गोड खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात केक ही सगळ्यांची आवडती खाण्याची वस्तू आहे. चला तर आज ऐकूया गोष्ट एका केकच्या दुकानाची. लोलाप केकचं दुकान. कोपऱ्यावरचं दुकान बराच काळपर्यंत बंद होतं. अचानक दुकानाची दुरुस्ती, रंगकाम असं सगळं करण्यात आलं. दुकानावरचा नावाचा फलकही रंगवण्यात आला. लोलाप केकचं दुकान. दुकानात काचेची अनेक कपाटं आहेत आणि कपाटांमध्ये अनेक काचेचे विभाग. त्यामध्ये मोठे मोठे वाढदिवसाचे गुलाबी, पिवळे, हिरवे, पांढरे केक आहेत. शिवाय चॉकलेट केक, ब्लॅक करंट, छोटे क्रीम केक, कप केक, लांबुडके स्लाइस करून पाकिट बंद केलेले केक, आणखीन अनेक प्रकार. दुकानासारखं दुकानाचं दारही पारदर्शक आहे. दुकानाच्या बाहेर उभं राहिलं तरी दुकानाचा आतला भाग पूर्णपणे दिसतो. ज्या गल्लीच्या कोपऱ्यावर हे दुकान आहे त्या गल्लीत आत गेलं की तिथे गरिबांची वस्ती आहे, जिथे आहेत झोपड्याच झोपड्या. गल्लीच्या तोंडाशी एक 6 मजली इमारत आहे. इमारतीत 4थ्या मजल्यावर निसीम आपल्या आईवडिलांबरोबर राहतो. जेव्हा निसीमने आपल्या घराच्या खिडकीतून पाहिलं तेव्हा तो अगदी खुश झाला. आई, यावर्षी आपण माझ्या वाढदिवसाला या नव्या दुकानातून केक घेऊया का? आईने मान डोलवली. दरवर्षी आपण निसीमच्या वाढदिवसाला कुठल्या ना कुठल्या दुकानातून केक घेतोच. कधी कधी मी स्वतःही केक बनवते. यावर्षी या नव्या दुकानातून केक घेऊया. तिने विचार केला. हे दुकान म्हणजे बनकरवाडीतल्या गरीब मुलांसाठी जणू काही शापच आहे. शाळेत जाता येता मुलं आशाळभूतपणे दुकानातल्या केककडे पाहतात. कधी त्यांच्याबरोबर त्यांचे आई वडील असेल तर ती त्यांना दुकानापाशी घेऊन येतात. दुकानात डोकावून पाहतात, केकच्या किमती विचारतात आणि केक न घेताच दुकानाबाहेर पडून दुकानाचं दार आपल्या पाठी लावून घेतात. निसीम हे सगळं त्याच्या खिडकीतून पाहत असतो. आई, दुकानातले केक खूप महाग असणार. माणसं थांबतात, केकच्या किमती विचारतात आणि केक विकत न घेताच निघून जातात. या गल्लीतली माणसं खूप गरीब आहेत. त्यांना या नव्या दुकानातले महागडे केक कसे परवडणार? निसीम बाळा, हे आपल्या घराच्या उजव्या बाजूच्या इमारतीमध्ये लोक त्यांच्या नेहमीच्या जुन्या आवडत्या दुकानांमधून वर्षानुवर्ष केक घेत आले आहेत. त्यामुळे या नव्या दुकानाला अजूनपर्यंत फारसे गिराईक नाही आहेत. आपल्याला आपल्या खिडकीतून हे दुकान दिसतंय, त्यामुळे इच्छा होते या दुकानातून केक घेण्याची. हळूहळू या उजवीकडच्या घरामधल्या माणसांना पण या नव्या दुकानाविषयी माहिती होईल आणि ते त्या दुकानातून केक घ्यायला लागतील. लोलाप्स हे केकच्या दुकानामधलं मोठं नाव आहे. त्याची सर्वदूर केकची दुकानं आहेत. आपण येत्या रविवारी या दुकानात जाऊया आणि कुठला केक तुझ्या वाढदिवसाला घ्यायचा ते पाहून ठरवूया. मग तो केक तुझ्या वाढदिवसासाठी मागवूया, आई म्हणाली. वाढदिवस जवळ येत चालला होता. उजव्या बाजूच्या इमारतीमधल्या लोकांना या दुकानाविषयी कळलं होतं. त्यामुळे त्यांनी ह्या दुकानातून केक घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे दुकानातल्या काचेच्या कपाटांमध्ये रोज नवे केक दिसत होते. पण बनकरवाडीतील गरीब मुलं मात्र अजूनही लोलाप केकच्या दुकानातल्या केकना वंचितच होते. काही मुलांनी तर आपल्या पालकांना दुकानाकडे खेचून आणणंही बंद केलं होतं. गरिबीमुळे लवकर शहाणपण येतं. पण काही मुलं मात्र अजूनही आपल्या आईबाबांना दुकानाकडे ओढून घेऊन यायची. सुजयची आई सिंधू निसीमच्या घरी काम करते.
सुजयला दरवर्षी निसिमच्या वाढदिवसाचं आमंत्रण असतं. यावर्षी आपण बनकरवाडीतल्या सर्व मुलांना माझ्या वाढदिवसाला बोलावूया का? निसिमने त्याच्या आईबाबांना विचारलं. हा नवीन बेत कशासाठी रे? तुझी मित्रमंडळी येणार नाही आहे का? भांडलायस की काय कुणाशी? आईला काळजी वाटली. नाही ग आई, काहीतरीच काय? मग अचानक बनकरवाडीतल्या मुलांना बोलवायचं कसं काय ठरवलंस तू? आई, मी सुरुवातीपासूनच बघतोय. गरीब मुलं दुकानापर्यंत येतात पण त्यांना केक मिळत नाही. मला त्या मुलांना ते केक मिळवून द्यायचं आहे. हे बघ निसीम, तू जर त्यांना तुझ्या वाढदिवसाला बोलावलंस तर त्यांना तुझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणावी लागेल. त्यांच्या आईबाबांना हे एक नवं खर्चाचं ओझंच होईल ना रे. आणि आपण मोठ्या इमारतीत राहतो म्हटल्यावर ते त्यांच्या ऐपतीच्या पेक्षा जास्तच काहीतरी आणायला बघणार. तुला त्यांना खर्चात टाकणं योग्य वाटतं का? निसीमने खूप विचार केला. निसीम खूप दयाळू. त्याला लवकरच एक छानशी युक्ती सुचली. त्यांनी त्याविषयी आपल्या आईबाबांना सांगितलं. मग रविवारी तिघंही केकच्या दुकानात गेली. दुकानदाराला त्यांचा बेत सांगितला. बेत दुकानदाराच्या फायद्याचाच असल्यामुळे तोही लगेचच तयार झाला. मग या तिघांनी ठरवलं की यावर्षी सुजयला सुद्धा वाढदिवसाला बोलावायचं नाही. 17 मे दरवर्षी निसीमचा वाढदिवस उन्हाळ्याच्या सुट्टीतच असतो. त्या दिवशी निसीमने उंच स्टूल खिडकीपाशी आणून उभं केलं की त्या स्टूलावर बसून त्याला केकचं दुकान नीटच दिसत होतं. केकचं दुकान उघडल्या बनकरवाडीतली मुलं केकच्या दुकानात शिरायला लागली आणि एक छोटासा खोका आणि चेहऱ्यावर आनंद घेऊन बाहेर पडायला लागली. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मावत नव्हतं. त्यांच्या हातात सुप्रसिद्ध लोलॉप केक. त्यांच्या घरी जाऊन शांतपणे चव घेत घेत ती मुलं आज लोलॉप केक खाणार होती. सकाळी सकाळी लोलॉप काकांनी एक छोटीशी सूचना दुकानाच्या दरवाजावर चिकटवली होती. सूचना अशी होती की आमच्या दुकानाला 6 महिने पूर्ण होत आहेत. हा दिवस आम्ही आमचे सुप्रसिद्ध अननसाचे क्रीम केक वाटून साजरा करत आहोत. मुलांनी येऊन अननसाचे क्रीम केक घेऊन जावेत. बनकरवाडीतल्या बंडूनानांनी भल्या पहाटेच दूध आणायला आले तेव्हा ही सूचना वाचली होती. त्यांनी शेजारच्या मुलाला कुणाला त्याविषयी सांगितलं. लवकरच अख्ख्या बनकरवाडीत त्याविषयी कळलं होतं. दुकान उघडल्या क्षणापासून एकामागून एक प्रत्येक मुलाने पायनॅपल क्रीम केक घेऊन मनसोक्तपणे त्याचा आस्वाद घेतला. दुकानदाराला इतकं थोर गिराईक पाहून इतकं उपकृत वाटलं की त्याने निसीमला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि फुलापानांनी सजवलेला अननसचा केक भेट म्हणून पाठवला. सिंधू मावशीने विचारलं खरं, पण लगेचच जीभ चावली. तू गेला नसणारच. विचारलं, हा माझा वेडेपणाच होता. तुझे आईबाबा तुझ्यासाठी केव्हाही केक विकत घेऊ शकतात. निसीम म्हणाला, आई बाबा, माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व वाढदिवसांमधला हा सर्वात चांगला दिवस होता. त्यामुळेच झालं हे. दोघांनाही थँक्यू म्हणतो. तुझ्या नेहमीच्या मित्रांना बोलावलं असतंस तर तुला किती भेटवस्तू मिळाल्या असत्या. बाबा म्हणाले, बाबा, माझ्याकडे सगळं आहे. तुम्ही मला सगळं देता. पण तुम्ही आज जे केलं त्यामुळे मला जो आनंद आज मिळाला तो अतिशय मोलाचा आहे. त्याच्या पुढे त्या भेटवस्तू म्हणजे काहीच नाही. बनकरवाडीतली मुलं लोलॉप केकच्या दुकानाकडे आषाढभूतपणे पाहत नाहीत. त्यांनी त्या दुकानातल्या केकची चव घेतली आहे. केकचं दुकानही त्यांच्या त्या औदार्याच्या कृतीमुळे त्या विभागात अतिशय प्रसिद्ध झालं आहे.